हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. तुमच्या साडीला तुमच्या ब्लाउजला नवीन लुक देईल असा डिझाईन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग तुम्हाला सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर आपण इथं ब्लाउज पीस आणि अस्तर जो आहे कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. तर हा आहे आपला अस्तर, हा आहे आपला ब्लाउज पीस. आता आपण अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. उंची आपण इथं 14 घेतलेली आहे, रुंदी आपण इथं 11 घेतलेली आहे टोटल. आता गळ्यासाठी आपण मार्किंग करून घेऊया. गळ्याची रुंदी आपण 2.5 घेतलेली आहे, उंची आपण इथं घेणार आहोत 10 इंच घेणार आहोत. तर अशा प्रकारे मार्किंग करून आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर आपण इथं गळ्यासाठी आता मार्किंग करून घेऊया. गळ्याचा आकार आपण इथं व्ही आकारमध्ये देणार आहोत. तर अशा प्रकारे व्ही आकारमध्ये आपण गळ्याचा आकार देऊन घेऊया. आता आपल्याला बाहेरच्या साईडला पण अशाच प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे बाहेरच्या साईडला पण आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. आपण इथं 1.5 इंचावर एक मार्किंग करून घेतलेलं आहे. खालच्या साईडला आपण 2 इंचावर मार्किंग करून घेतलेला आहे. आता आपल्याला इथं जो आतला ब्लाउजचा गळा आहे आपण कट करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण कट करून घेतलेला आहे. आता दुसऱ्या साईडला पण आपण अशाच प्रकारे मार्किंग करून घ्यायचं आहे. तर दोन्ही साईडला आपण इथं मार्किंग करून घेतलेली आहे. आता आपल्याला ब्लाऊज घ्यायचा आहे, त्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे अस्तर ठेवूया वरती. त्यानंतर आपल्याला साईडला पिन लावून घ्यायचा आहे, म्हणजे टीप वगैरे टाकताना अस्तर आणि ब्लाऊज इकडे तिकडे होणार नाही. आता आपल्याला गळ्याच्या साईडला टीप मारून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे पूर्ण गळ्याला आपल्याला आतल्या साईडला टीप मारून घ्यायचं आहे अगोदर. तर टीप मारून आपण घेतलेला आहे. जो आतला कपडा आहे आपल्याला कट करून घ्यायचा आहे गळ्याचा. तर डिझाईन बनवण्यासाठी आपण इथं दुसरा कपडा वापरलेला आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण चौकोनी कपडा घेतलेला आहे. आता आपल्याला ह्याच्यावरती ब्लाऊज जो आहे ठेवून द्यायचा आहे. अशा प्रकारे साईडला आपण इथं पिन लावून घेणार आहोत, म्हणजे टीप टाकताना कपडा आणि अस्तर इकडे तिकडे होणार नाही. त्यानंतर आपल्याला इथं गळ्याच्या साईडला टीप मारून घ्यायचं आहे. पूर्ण गळ्याला आपल्याला अशाच प्रकारे टीप मारून घ्यायचं आहे. त्यानंतर जो आपण बाहेरच्या साईडला मार्किंग करून घेतलेला आहे त्यावरती पण आपण इथं टीप मारून घेऊया. पूर्ण बाहेरच्या साईडला पण आपल्याला अशाच प्रकारे टीप मारून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला गळ्याचा जो आतला कपडा आहे तो कट करून घेऊया. गळ्याचा आतला कपडा आपण इथं कट करून घेतलेला आहे. आता वरच्या साईडचा बाहेरचा जो कपडा आहे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अगदी सावकाशपणे कट करून घ्यायचा आहे. तर आपण इथं साईडचा कपडा सुद्धा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर गळ्याच्या साईडला आपल्याला इथं पायपिंग लावून घ्यायचं आहे. पायपिंग आपण इथं रेडीमेड घेतलेलं आहे, तुम्ही कपड्याचं सुद्धा बनवू शकता.
तर अशा प्रकारे गळ्याच्या साईडला ठेवून आपल्याला टीप मारून घ्यायचं आहे अगोदर. तर अशा प्रकारे आपण लावून घेतलेला आहे. आता आपल्याला जो पायपिंग आपण लावलेला आहे त्याला आतल्या साईडला फोल्ड करून वरच्या साईडला टीप मारून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण पायपिंग जो आहे आतल्या साईडला फोल्ड करून टीप मारून घेतोय. तर गळ्याला अशा प्रकारे आपण इथं पायपिंग लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला खालच्या साईडला कमरपट्टी लावून घ्यायचं आहे. कमरपट्टी आपण इथं 1.5 इंचाची घेतलेली आहे. खालच्या साईडला आपण डबल फोल्ड करून इथं ठेवून टीप मारून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला कमरपट्टी ओपन करून वरच्या साईडला दाब टीप मारून घ्यायचं आहे. आता आपल्याला फोल्ड करून वरच्या साईडला टीप मारून घ्यायचं आहे. तर टीप आपण इथं मारून घेतलेलं आहे. टक्स पण मारून घेतलेलं आहे आपण. आता ब्लाऊजला डिझाईन बनवायला घेऊया. इथं आपण एक पट्टी घेतलेली आहे. अशा प्रकारे कट करून 1.5 इंचाची डबल फोल्ड करून त्याच्यावरती आपल्याला टीप मारून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण एक इथं पट्टी तयार करून घेतलेली आहे. आता 2-2 इंचावर एक मार्किंग करून आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर आपण इथं छोटे छोटे पट्टी कट करून घेणार आहोत अशा प्रकारे. आता आपल्याला गळ्याच्या बाहेरच्या साईडला आपल्याला इथं लावून घ्यायचं आहे डबल फोल्ड करून. तर अशा प्रकारे डबल फोल्ड करून आपल्याला अर्धा इंचाचा गॅप सोडून आपल्याला ही जी पट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे. पूर्ण गळ्याच्या साईडला आपल्याला अशाच पट्टी लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता पट्टी आपण लावून घेतलेली आहे. आता खालच्या साईडला आपल्याला पॅच तयार करून घ्यायचा आहे डिझाईन बनवण्यासाठी. पॅच तयार करण्यासाठी आपण इथं अस्तरचा कपडा जो आहे गोलाकारमध्ये कट करून घेतलेला आहे. ब्लाऊजच्या कपड्यावर ठेवून आपल्याला अशा प्रकारे वरच्या साईडला टिप मारून घ्यायचा आहे. वरचा जो एक्स्ट्रा कपडा आहे आपण इथं कट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला हे पॅच जो आहे पलटून घ्यायचा आहे. पॅच आपण इथं पलटून घेतलेले आहे. वरच्या साईडला आपल्याला इथं दाब टिप मारून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे इथं दाब टिप मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला पॅचच्या वरच्या साईडला इथं लेस लावून घेणार आहोत. लेस आपण इथं सिल्वर कलरचं घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपण इथं पॅचला लेस लावून घेतलेला आहे. आता आपण इथं लटकन बनायला घेऊया. त्यानंतर अशा प्रकारे आपण इथं चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे. त्रिकोणी शेपमध्ये फोल्ड करून आपल्याला नॉट ठेवून टिप मारून घ्यायचा आहे. दोन्ही लटकन आपण अशाच प्रकारे बनवून घेऊया. अगदी सिंपल बनवत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता लटकन. आता आपल्याला हे लटकन जो आहे ओपन करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे जे लटकन आहेत वरच्या साईडला आपल्याला ब्लाऊजच्या लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे. दुसऱ्या साईडला पण आपण अशाच प्रकारे लटकन जे आहे लावून घेऊया. तर वरच्या साईडला दोन्ही साईडला आपण इथं लटकन लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पॅचचा जो डिझाईन बनवलेला आहे आपल्याला ब्लाऊजच्या खालच्या साईडला ठेवून आपण टिप मारून घ्यायचा आहे. पॅच आपण इथं लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आता गळ्याच्या साईडला आपल्याला लेस लावून घेऊया. अगोदर इथं आपण इथं बाहेरच्या साईडला लेस लावून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित आपल्याला लेस लावून घ्यायचा आहे, म्हणजे आपली फिनिशिंग छान येते. गळा दिसायला पण छान दिसतो. आता आपल्याला गळ्याच्या आतल्या साईडला लेस लावून घ्यायचा आहे.
तर अशा प्रकारे दोन्ही साईडला आपण इथं लेस जे आहे लावून घेतलेला आहे. तर गळा आपला इथं तयार झालेला आहे. अगदी कमी वेळेत खूप सुंदर दिसत आहे. आपण इथं नॉट बांधून घ्यायचा आहे. गळा आपला इथं तयार झालेला आहे. खूप सुंदर दिसत आहे. अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तुम्ही हा डिझाईन कोणत्याही ब्लाऊज पीसवर बनवू शकता. जर तुम्ही टेलर असाल तर तुमच्या कस्टमरला अशा ब्लाऊज डिझाईनची आयडिया देऊ शकता, किंवा तुम्हाला ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर कसा वाटला आजचा ब्लाऊजचा डिझाईन मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. तुम्हाला जर ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर हा डिझाईन एकदा नक्की ट्राय करा. अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.